इकोप्रो संस्था ने डोहा डोंगरी खान प्रकल्प को लेकर सरकार का विरोध किया है। वही कहा है कि इससे मानव वन्यजीव संघर्ष को और बढ़त मिलेगी। तो ये सुनते हैं इस संदर्भ में इकोप्रो के बंडू धोत्रे ने क्या कहा। राज्य वन्यजीव सलाहकार मंडल के पूर्व सदस्य तथा इकोप्रो संस्था के अध्यक्ष बंडू धोत्रे ने आरोप किया है कि सरकार ने लोहरी डोंगरी प्रकल्प को मंजूरी दी है और वे उसका तीव्र विरोध कर रहे हैं। उन्होंने कहा है कि इससे मानव वन्यजीव संघर्ष और बढ़ेगा। आगे उन्होंने कहा कि मानव वन्यजीव संघर्ष में पहले ही अनेक निरपराध लोगों की जानें जिले में जा चुके हैं और सरकार को मानव वन्यजीव संघर्ष को रोकने का प्रयास करना चाहिए, मगर सरकार के इस कदम से मानव वन्यजीव संघर्ष और बढ़ेगा। तो आइए सुनते हैं इस संबंध में बंडू धोत्रे ने क्या कहा स्वयं उन्हीं की जुबानी। चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा नव्हे, आता सर्वाधिक वाघ मानव संघर्ष असलेला आणि सोबतच वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक मनुष्यहानी होणारा जिल्हा म्हणून आता नावारूपास येऊ लागलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये एक पालक म्हणून सरकारचं या चंद्रपूर जिल्ह्याकडे लक्ष अशा पद्धतीचं पाहिजे की हा संघर्ष कमी झाला पाहिजे। दिवसागणिक जे जंगल व्याप्त गावात, जंगलालगतच्या गावात आहे, आदिवासी आहे, शेतकरी आहे, हे सर्व वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावत आहे। तर या वाघ मानव संघर्ष निवारणाच्या दृष्टीने उपाययोजना अपेक्षित आहे। परंतु आज ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत तडोदी वन परिक्षेत्रा अंतर्गत येणारा लोहार डोंगरी हा लोहखान पट्टा या ठिकाणी एका खाजगी कंपनीला देण्यात येत आहे आणि या ठिकाणी जर हे उत्खनन झालं तर निश्चितच ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेकडे आणि पूर्वेकडे जाणारे जे भ्रमण मार्ग आहे त्या भ्रमण मार्गामध्ये ही लोहखान झाल्यामुळे निश्चितच वाघाच्या स्थलांतरणावर परिणाम पडणार आहे। जर आपण भौगोलिक दृष्ट्या ब्रह्मपुरी वन विभागाचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की इथे 650 गावं आहेत आणि 650 पैकी 350 ही गावं एक तर जंगल व्याप्त किंवा जंगलालगत आहे आणि महत्वाचं म्हणजे ताडोबा सारखं जे जंगल आहे ते सलग नाहीये, तर ब्रह्मपुरी वन विभागातलं जंगल हे स्कॅटर्ड आहे। त्याच्यामुळे या तुकड्या तुकड्यात विभागलेल्या जंगलामुळे वाघाची घनता सर्वाधिक असल्यामुळे नागरिकांची पण घनता, गावांची घनता सर्वाधिक असल्यामुळे इथे वाघ मानव संघर्ष तीव्र आहे। मागल्याच वर्षी याच एकाच पट्ट्यामध्ये 18 लोक मारली गेली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 47 लोक मारली गेलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये जर इथं हा खाण प्रकल्प झाला तर निश्चितच याच्यामध्ये संख्येमध्ये वाढ होणार आहे, वाघ मानव संघर्ष निश्चितच वाढणार आहे। आणि दुसरं महत्वाचं म्हणजे लोहखान काय असू शकते, त्याचे परिणाम आपल्या निसर्गावर, अवतीभोवतीच्या परिसरावर कशा पद्धतीने होऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे ताजे उदाहरण सुरजागड प्रकल्पाच्या माध्यमाने आपण बघतोय। या जंगलातून निघणारे जे काही नैसर्गिक स्रोत आहे, पाण्याचे प्रवाह आहे, ते सुद्धा लाल झालेले आहे। एकंदरीत याच्यामधून जे ट्रान्सपोर्टिंग अवतीभोवती होणार आहे त्याच्यामुळे मोठा परिणाम ह्या संपूर्ण जैवविविधतेवर या ठिकाणी होणार आहे आणि यातून सर्व नागरिक होरपळून निघणार आहेत। एकंदरीत चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार केला, व्याघ्र संवर्धनाच्या बाबतीत विचार केला तर हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे। राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने घेतले जिल्ह्याला हिरवी झेंडी याला तुरंत वापस घ्यायला पाहिजे आणि हा प्रकल्प राज्य सरकारने चंद्रपूरकरांच्या हिताच्या दृष्टीने आणि येथील व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने हा निर्णय मागे घेतला पाहिजे। यासाठी पुढच्या काळामध्ये जर गरज पडली तर इकोप्रो तीव्र आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात येत आहे। सी टीवी के लिए वैभव गारकर की रिपोर्ट।